नमस्कार. मी ममता सिंधुताई सपकाळ, पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांची कन्या. ज्या विषयावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे, मला वाटतं सगळ्यांपर्यंत तो विषय पोहोचला आहे, पण थोडंसं मी डिटेलिंगमध्ये सांगायला हवं आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये मला एक फोन आला आणि त्या ताईंनी मला विचारलं की ताई, मग आता लग्नासाठी मुली आहेत का? मी म्हटलं, बाई आता आहेत का म्हणजे काय? नाही, आधी नव्हत्या ना. म्हटलं, हो आधी नव्हत्या आणि आताही नाही आहेत. नाही, नेटवर तर सांगतायत की आहेत म्हणून. म्हटलं, कुठल्या नेटवर सांगतायत? इन्स्टावर सांगतायत. काय सांगतायत? की लग्नासाठी मुली आहेत आणि मुलींचे फोटो पण आहेत आणि 10,000 काहीतरी 10-15,000 काहीतरी रक्कम भरा, गेट पास मिळवा आणि मुलगी बघायला या. म्हटलं, मला जरा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा, ते मी बघते काय आहे. त्या ताईंनी मला स्क्रीनशॉट पाठवले. त्यावर फोन नंबर होते. मी त्या फोनवर संपर्क केला. जी कोणी व्यक्ती माझ्याशी त्या फोनवर बोलत होते, म्हणजे मला माहीत नाही की ती मुख्य व्यक्ती आहे का तिथे जॉबला आहे, डोंट नो. पण अतिशय उडवाउडवीची उत्तरं दिली गेली. त्यांना लोकेशन मागितलं मी, त्यांनी ते लोकेशन दिलं नाही. मी सुरुवातीला हे सांगितलंच नाही की मी ममता सिंधुताई सपकाळ बोलते म्हणून. मी असंच सांगितलं की तुमची संस्था कुठे आहे, मला तिथे यायचं आहे, मला लोकेशन पाठवा, मला पत्ता पाठवा, मला संस्था बघायची आहे. त्यांचं एकच पालोपत सुरू होतं की तुमचे डिटेल्स पाठवा, आम्ही तुम्हाला मुलीचे डिटेल्स पाठवतो आणि गेट पासचे पैसे भरा. मग माझा राग अनावर झाला. माझ्या लक्षात आलं की हे सगळं फ्रॉड आहे आणि मी त्यांना झापायला सुरुवात केली की म्हटलं, तुम्हाला लाज वाटायला हवे की तुम्ही माईंच्या नावे फेक अकाउंट काढता, तिथे कुणाचे फोटो तुम्ही ॲड करता माहीत नाही. त्या बापड्या मुली कोण आहेत त्याची मला कल्पना नाही, पण मुलींचे फोटो दाखवता, तिथे माहिती ॲड करता आणि लोकांची दिशाभूल करता, लोकांची मानसिक, भावनिक, आर्थिक फसवणूक करता. माईंचं नाव घेऊन, एकतर माईंचं नाव असं आहे की कुणीही विश्वास ठेवेल आणि माईंच्या संस्थेमध्ये मुलींचे विवाह पार पाडले जातात. मुली स्वतःच्या घरी जातात. आमच्या संस्थेतल्या 9 मुलींचा विवाह 2022ला झाला होता. अतिशय मोठा विवाह सोहळा झाला होता तो. आणि त्यानंतर आमच्या संस्थेत मुली नाही आहेत लग्नासाठी. सगळ्या मुली लहान आहेत, शिकतायत, त्यांच्या पायावर उभ्या राहणार आहेत आणि त्यानंतर मग त्यांच्या लग्नाचा विचार करणार आहोत आम्ही. पण हे जे मधल्या काळात सुरू आहे की माईंच्या संस्थेतल्या मुली आहेत आणि तुम्ही गेट पास काढा आणि पैसे भरा, तर मला असं वाटतं की केवळ माईंचं नाव आहे म्हणून लोकांनी याला बळी पडू नये.